मुख्यमंत्री पदाची सूत्र पुन्हा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दलालांच्या कंबरड्यावर लाद घालतानाच त्यांनी मंत्रालय सफाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे एक एक करून भ्रष्टाचारांची पोलखोल होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातही तब्बल 3,200 कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय आल्यानं देवाभाऊंनी ही कामं थांबवली आहे. नेमका हा प्रकार काय आहे? निविदा फुगवून सरकारी माया नेमकी कोणी लाटली, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. राज्यातल्या नागरिकांना पुरेशा, दर्जेदार आणि प्रतिबंधात्मक सेवा देण्याची जबाबदारी आरोग्य मंत्रालयाकडे आहे. त्यानुसार विविध पातळीवर या सेवा पुरवल्या जातात. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या इतकी मोठी आहे की या सेवा बऱ्याचदा अपुऱ्या पडल्याच्या घटनाही समोर येत असतात. कुठे औषधं नाहीत, बेड नाही, डॉक्टर नाहीत, तर आणखी काही. सरकारी हॉस्पिटलमधील स्वच्छता ही तर नेहमीचा चर्चेचा विषय. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी हॉस्पिटलची स्वच्छता करण्याचं ठरवण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सर्व शासकीय रुग्णालयांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्याचं यात नमूद करण्यात आलं. त्यासाठी वर्षाकाठी 638 कोटी म्हणजे 5 वर्षांसाठी 3,190 कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली. पुणे स्थित एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी या कामाचं कंत्राट देण्यात आलं. बरं, ही कंपनी नेमकी काय काम करते? तर जलसंधारण विभागाच्या योजना राबवण्याची कंत्राटं घेते. अशा वेळी यांत्रिकी साफसफाईच्या कामांचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीकडे राज्यभरातल्या रुग्णालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे संशय बळावला. दुसरं म्हणजे याआधी राज्यभरातल्या रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी वर्षाकाठी केवळ 70 कोटी रुपये खर्च येत होता. याचा अर्थ 5 वर्षात 850 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणं अपेक्षित नाही. तरी देखील 3,200 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक दाखवून निविदा काढण्यात आली. त्यामुळे या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयानं 18 फेब्रुवारी 2025 रोजी स्थगिती आदेश जारी केले. ही स्थगिती देताना त्यांनी मारलेला शेरा सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याबाबत आवश्यक निधी राज्यस्तरावर उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यस्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध होईपर्यंत नव्यानं स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करू नये असं आदेशात नमूद करण्यात आलं. दुसरं म्हणजे या स्थगिती आदेशामुळे हॉस्पिटलमधल्या अत्यावश्यक सेवेत अडथळा येऊ नये यासाठी पूर्वीची सेवा विनाखंड सुरू ठेवावी असं सांगण्यात आलं आहे. तसंच कोणत्याही रुग्णालयात परवानगीशिवाय नव्यानं स्वच्छता सेवा सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. आरोग्य सेवा उपसंचालक, सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी यांनी या आदेशाचं पालन करावं असं निर्देश देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस केवळ मंत्र्यांचे PS आणि OSD बदलून थांबतील. त्यानंतर मागच्या दरानं भ्रष्टाचार करता येईल अशी स्वप्न अनेकांनी पाहिली होती. ती धुळीस मिळाली. SD, सिडकोसह अनेक विभागामध्ये भ्रष्टाचाराला चाप लावल्यानंतर देवाभाऊंनी आता आपला मोर्चा आरोग्य विभागाकडे वळवलाय. 850 कोटींच्या कामासाठी 3,200 कोटींचं टेंडर काढणारा माजी मंत्री कोण? टेंडर प्रक्रियेत हेराफेरी करणारे अधिकारी नेमके कोण? संबंधित कंपनीला मंत्र्यांपर्यंत घेऊन जाणारा दलाल कोण? कुठल्या हॉटेलमध्ये बैठक झाली? किती कोटी रुपये मंत्र्याने खाल्ले? याचा उलगडा लवकरच होणार आहे. देवाभाऊंचा दणका नेमका काय असतो याची प्रचिती भ्रष्टाचारांना एव्हाना आली असेल. तुम्हाला काय वाटतं? आणखी कोणत्या खात्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा वळवण्याची गरज आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.